नमस्कार मंडळी. असं म्हणतात की दुःख वाटलं तर ते कमी होतं आणि आनंद वाटला तर तो वाढतो. चला तर मग हास्याचा आनंद वाटून घेत दुःख दूर करूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा सौकार. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका कवी संमेलनामध्ये ज्यात सहभागी झालेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार. मी चेतना भट उर्फ कवी बबन. कवी बबन. फुलवूया कवितांचा ताटवा या काव्य संध्येमध्ये मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. इथे सर्व कवी आलेले आहेत. काही क्षणातच आपलं कवी संमेलन सुरू करूया. मी सर्व श्रोत्यांना विनंती करते की श्रोतृवृंदात बसून घ्यावं. आपल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष काव्य रत्नाकर हेमंत पाटील सर स्थानापन्न झालेले आहेत. आपण आता कवी संमेलनाला सुरुवात करूया. एक मिनिट माफ करा मला यायला जरा उशीर झाला. आपण नमस्कार, मी कवी काव्य निरागस. मी एंट्री दिली होती या नावाने. मी कविता करतो. मी फॉर्म भरला होता आणि फोनही केला होता कन्फर्मेशनसाठी. हो का? हो. बघते हा सर. एक मिनिट. काय सर, सॉरी सर, आपलं नाव यादीतून बाद केलंय. माझं नाव बाद केलंय का? ॲक्च्युली काय झालं सर, ज्या कविता काव्य संमेलनासाठी आलेल्या होत्या ना, अगदी शेवटच्या क्षणी काव्य रत्नाकर यांनी त्या कवितांचा दर्जा बघून काही निवडक कवींना इथे बोलवलेलं आहे आणि त्या प्रक्रियेत सर तुम्ही बाद झालेले आहात सर. एक मिनिट, हे चुकीचं आहे. कोण आहेत हे काव्य रत्नाकर? मी काव्य रत्नाकर हेमंत पाटील आहे. हो. हे काव्य रत्नाकर आहेत? हे म्हणजे जे ळला ड बोलतात ते? अरे याचं काय? सर हे बघा. नाही, मी ओळखतो यांना. अरे मी बी तुला ओळखतो. मला माहिती आहे हे का झालंय. मागच्या संमेलनात माझ्या कवितेला यांच्या कवितेपेक्षा जास्त टाळ्या आल्या होत्या म्हणून यांनी ठरवून मला बाजूला केलेला आहे. नाही, मी असं काही हेतू पुरस्कार काही करेल नाही. पाडगावकरांच्या कविता खानदेशी भाषेत सादर करतात हे. अरे गुत्ताडा म्हणजे गुत्ताडान बे, तुयान माया सेमत राहतून बे, ही कविता यांची. मागच्या संमेलनात कुसुमाग्रजांची कविता स्वतःची म्हणून खपवली. काय? कुसुमाग्रजांची कविता? कुसुमाग्रज? हे तुला माहिती आहे कोणते? नाही. बस नाही, हा एकदम बिनबुडाचा आरोप आहे तुमचा बरं का? नाही, अहो त्यांची कविता जी आहे ती पावसाळ्यावर होती, मै उन्हाळ्यावर आहे. काय मोठे सांगतायत. फक्त ऋतू बदललाय, गाभा तोच. कविता काय? बाप्पा वडकला का सर मले? उन्हाळ्यात आला कुणी, अंगावती नव्हते कपडे, माय केसांची बांधली पोनी. ही कविता आहे. कुसुमाग्रजांनी काय ओळी लिहिल्यात? गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. यांनी काय लिहिलंय? बाप्पा सूर्य बाप्पा झोपड्यात आला गेला झोपडी पेटून. अरे ही काय कविता आहे? अरे कविता आहे ना, फरक आहे. त्यांची झोपडी पुरामध्ये वाहून गेली, आमची झोपडीतला कडबा आग लागून गेली. 48 डिग्री राहतं ऊन, शिलगून गेला कपडा. काय त्याच्यात एवढं? हे काहीही बोलतायत. यांच्या कविता थुकरट असतात. हे काव्य रत्नाकर कसे काय असू शकतात? मॅडम त्यांना सांगा घरी जा म्हणा. म्हणजे नाही आता एंट्रीच संपल्या म्हणा, तुम्ही घरी जा. सर काव्य संमेलन सुरू करूया. तुम्ही प्लीज घरी जा. एक मिनिट, मी एक प्रेक्षकांना तुम्ही मला सांगा, श्रोत्यांना तुम्ही मला सांगा, मी घरी जाणं किती अपेक्षित आहे तुम्हाला? नाही की नाही? ऍक्च्युली बसलं पाहिजे. सर्वश्रुत कवी आहे, मी इथे बसायला हवं की नाही? करेक्ट. ठीक आहे सर, नका घरी जाऊ. काव्य संमेलन प्लीज सुरू करूया. मॅडम सुरू करा. प्रेक्षकात बसा प्लीज. सुरू करा. मी बसतो प्रेक्षकांमध्ये.
या, मॅडम सुरू करा. नाही इथे नाही, तिथे बस. नाही तिथेच सांगतोय मी, जस्ट इकडे आलो. एक नंबरचा माणूस. आपण कवी संमेलनाला सुरुवात करूया. तर मंडळी चला. चला चला भेटूया रे, नंतर भेटूया आपण. चला काय रसिका प्रेक्षक आहो. अरे बसायचंय. चला म्हणजे मॅडम तुम्ही ठरवून असे शब्द नका वापरू. बसा. चला म्हणजे नाही तुम्हाला नाही. आता जायचं. चला बसा बस मॅडम प्लीज बसून घ्या. बस. सगळ्यांनी बसून घ्या. चला म्हणजे सुरुवात करूया. तर आपले आता पहिले कवी आपले कविता सादर करायला येणार आहेत. वा. अंबरनाथहून विपुल काळे. तुम्ही अरे असं जोरदार टाळ्या. सर या. वाचा वा बस. या सर. वा वा. थोर कवयित्री ज्यांच्या कमीत कमी वेळात 3 आवृत्त्या विकल्या गेल्या त्यांना वंदन करून मी माझं पहिलं काव्यपुष्प सादर करतो. वा 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 वा. पहा पहा कोण आलं. कोणाला सगळ्यांनी बसा. इकडे बसा. बसा तुम्ही बसा. तुम्ही बसा. बसा बसा सर बसा बसा. बसा. अरे अरे मॅडम तुम्ही बसा तिकडे. सांभाळा स्वतःला. हा बसा. कॅब जरा जास्त घ्या तुम्ही. पहा पहा कोण आलं. माझ्या कवितेचं नाव आहे सुंदर नाव आहे. पाणवठ्यावर आल्या 2 गाई. वा. वा वा. 2 गाई. पाणवठ्यावर बरं का पाटील सर. पाणवठ्यावर आल्या 2 गाई. वा वा वा. पाणवठ्यावर आल्या 2 गाई. अम्मा! वा वा वा. वा. बघा. यानंतर हा. आल्या 3 गाई. वा वा वा. 2 3 क्या बात. पाणवठ्यावर आल्या 2 गाई. त्यानंतर पाणवठ्यावर आल्या अम्मा 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 3 गाई. वा वा वा. काय जागा भरली आहे ना. वा सुंदरच आहे. पाणवठ्यावर पाटील सर. हा चालू दे चालू दे. वा बघा. पाणवठ्यावर आल्या 4 गाई. अम्मा 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 अम्मा. वा वा वा. काय म्हणजे कसं सादर केलं बघा. हम्मा. पाणवठ्यावर आल्या 5 गाई. पाणवठ्यावर आल्या 6 गाई. गाईच गाई. पाणवठ्यावर गाईच गाई. गाईच गाई. गाईच गाई. गाईच गाई. वा वा वा. भारी बघा. वा आणि यांच्या कवितेचं यमक गायींच्या पुढे जात नाही. पाणवठा शेणानं सर्वा ग बाई. हे मध्ये बोलले ना. शांत जरा. मी झोन आउट होतो. नाही मला मी कसं सांगतो. नाही तुम्ही झोन आउट नका होऊ. हा तुमच्या किती गाई बाकी आहे. किती ओळी बाकी आहे. हा पटकन गोठा साफ करा तुम्ही. सर शांतता राखा प्लीज. त्यांना हा मी सांगितलंय तुम्ही चालल्या झोन मध्ये या तुम्ही आता. आकाशात आला पाखरांचा थवा. वा. पोपटांचा थवा. वा. कबू तरांचा थवा. वा वा. काय जागा भरली आहे. काळे साहेब शपथ सांगतो. सर. कबूतरांचा म्हणजे कबुतराचे जे काही 2 तुकडे केले तुम्ही. असा विग्रह मी पाहिलाच नव्हता. काय ताकद आहे कबूतर. वा. तर हा हे बा काय छानच आहे कविता. तुम्ही वाचा वाचा पुढे ऐका. हा पुढे वाचा. हा मग आला हा बरं का पाटील सर. हा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. वेगळाच विचार आहे. वेगळाच आहे. हो वा वा. मग आला हा माणसांचा मेळा. वा म्हणजे गोठा. मग आला माणसांचा मेळा. वा. मेळा आला मोर्चा आला सभा झाली. वा. मेळा आला मोर्चा आला सभा झाली. कवीच्या जखमांवर रडलं नाही कुणी. कारण महागाईनं आणलंय ना आमच्या डोळ्यात पाणी. क्या बात है. क्या बात है सर. अरे बाबा 2 वर्षांनी आलोय मी.
आता तरी मला बोलू दे. सॉरी सर यांचं काय झालं? हो मी उत्स्फूर्तपणे आलो. मी बोलतो. अरे एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला मी काय सांगितलं होतं? बोलू नका, आता बोलू नका ना. Sorry, माझ्याकडून उत्स्फूर्तपणे आलं. अरे नका ना करू. तुमची त्याच्या ताजमहालाला तुमच्या विटा नका लावू ना. तुम्ही संडास बांधच्या तेव्हा लावा ते इटा. याला काय अर्थ आहे? चालू. कवीची प्रतिभा मारून टाकू नका प्लीज, विनंती आहे माझी. सर हेच म्हणणं आहे माझंही. कवीची प्रतिभा मारू नका प्लीज. काळे तुम्ही पुढचं वाचा. मी घेतो. तुम्ही बस, मी घेतो. त्रास होईल. नाही शांत राहा. तुम्ही बस. काही नका करा. शांत. हा, पुढे घेतो. घ्या पुढे घ्या. कवीच्या हृदयाचा घेतानाही ठाव. वा वा. लेखक काय सांगू पाहतोय बघा. कवी काय सांगू पाहतोय? वा, वा. कवीच्या हृदयाचा घेतानाही ठाव. कारण धस्स होतं काळजात ऐकून पेट्रोलचे भाव. अरे काय लावलंय? अरे काय लावलंय हे? अरे असं नका करू. अरे ऐका हे. अरे काय लावलंय हे? कमाल सर. हे अत्यंत चुकीचं चाललंय. ऐका मी काय म्हणतो. सर विषयच संपलाय सर. काय? अहो माझ्या कवितेला ओळी जोडून भाव खाऊन जातोय तो. नाही बघा, मी म्हणत होतो शेतीविषयी. हे पेट्रोल विषयी बोलतो, काही संबंधच नाही ना सर. माझा झोन सगळा गेलाय सर. नाही मी सादर तुम्ही वाचा. तुम्ही तुमची कविता वाचा. सर संपली कविता. संपली. छान आहे. हे असं पाहिजे. म्हणजे कविता खूप छान. म्हणजे कविता केव्हा आली केव्हा गेली कळलंच नाही पाहिजे. नाहीतर काय होतं, काव्य राहून जातं, कवी निघून जातात. छान आहे, छान आहे. सर तुम्ही बसा. मॅडम पुढचं आपल्या मॅडमची कविता घ्या पुढे. हा, मॅडम, या. हा मॅडम. आता रसिका मॅडम येतील आणि आपली कविता सादर करतील. हो. नमस्कार. वा. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने इथं माझी कविता ऐकून घ्या अशी तुम्हाला विनंती करते. तर मी आणि काव्य रत्नकार हेमंत पाटील सर एकदा तळ्याकाठी बसलो होतो. तिकडं गार वारा सुटला होता. तळ्यात प्रतिबिंब पडिले होते. म्हणून यांचे सिलेक्शन झाले होते. तुम्ही फक्त वाचा. तर मी तुम्हाला एक जापनीज काव्य प्रकार हायकू ऐकवणार आहे. हायकू मध्ये असतात 3 ओळी आणि या 3 ओळींमध्ये कवीला त्याच्या भावना, वेदना सगळ्या व्यक्त करायच्या असतात. बरोबर. खूप कठीण काव्य प्रकार आहे, पण छोटा काव्य प्रकार आहे. मी सादर करते माझी एक हायकू. तर ऐका. मी तुझ्यासाठी जगीत राहीन. मी तुझ्यासाठी जगीत राहीन. मी तुझ्यासाठी गात राहीन. मरणानंतर तुझ्यासाठी मी कायम उरीत राहीन. होऊन तारा शुक्राचा अमावस्येलाही चमकत राहीन. मी तुझ्यासाठी जगत राहीन. क्या बात आहे सर, क्या बात आहे. काय लाईन आहे सर. कमाल सर, कमाल. क्या यामध्ये का बोलले? म्हणणं आहे. हायकू होती नाही का? 3 ओळींची हायकू होती. यांनी 2 ओळी घुसळल्या. यांनी 2 ओळी घुसळल्या, त्याचं 5 ओळा करून टाकलं बघा. नाही 2 मिनिटं. अहो ऐका श्रोते हो. अरे हे काय आहे? म्हणजे त्यांनी अशी हायकू हा जरा वेगळा काव्य प्रकार घेतला होता ना जापनीज. त्याला दाद द्यायला पाहिजे होती ना तुम्ही. माझा आक्षेप आहे. काय आक्षेप आहे? सांगतो. आम्ही रसिकी मंडळी ठरवणार की कोणास कुठे दाद द्यायची. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? बरोबर आहे. बघा मॅडम सांगा तुम्ही. हे चुकीचं आहे. पाटील सर तुम्ही याच्यासाठी बोलवले का? नाही हे खूप चुकीचं केलंय. मी तुमचा फोन उचलणार नाही. जावा तिकडं. तुम्ही नका टेन्शन घेऊ ना, मी आहे ना. मॅडम काय आहे? सर तुम्ही डायरेक्ट तुमची कविता घ्या. असं करू का? मॅडम बसा तुम्ही. फोन उचल का बघा आता. हो मी माझी कविता घेतो. नमस्कार मंडळी हो. मी आता माझी कविता घेतोय. अबे आभाया मले दे दान पाण्याचं. पाण्याची कमतरता आहे बघा. अबे आभाया मले दे दान पाण्याचं. जीवाचं करून गा रान. मोती पेरले मातीत. निस्ते मोती नाही गाड्या, संगे आशा बी भरली. निस्ते मोती नाही गाड्या, संगे आशा बी भरली.
काळ्या रातीची गमया मी पहाट पेरली, काळ्या रातीची गमया मी पहाट पेरली. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. काय सुचतं तुम्हाला सर? सर हे कमाल आहे सर, हे तुमचं कमाल आहे. आता तोडलं तुम्ही. अरे सर, अरे मी कविता म्हणतो ना, इकडे आहे ना, हे महत्वाचं आहे ना. हा तुम्ही करा. हा? बरं, मी दुसरी कविता सादर करतो. हा, बोला. दुसरी कविता आहे माझी, मातीत पडता थेंब. ही हा. ही कविता तुम्ही मला देऊन राहणार होते ना? नाही. ही कविता मला देणार होते, हे तुम्ही फासवताय. नाही, हे मी काय तुमचं खोटं वागणं मला अजिबात अरे, आवडलेलं मी नाही नाहीये. फासवणार. तुम्ही का बस 2 कविता पडल्या, ही कविता मी वाचणार होते, तुम्ही का म्हणून वाचली? ऐक ना, मला रस्सू, बोलायचंच नाही. रस्सू, ऐक ना. सोडा. हे पाय, इकडं रस्सू. खड्ड्यात गेलं. रस्सू, ऐक ना. तुमचा फोन उचलली का बघा? नाही, ऐक ना. उचलायचंच मी नाही मला. अरे हे खड्ड्यात महत्वाचं गेलं नाही तर इथे. हात ऐका लावून ना, ऐक तू म्हणजे. बसा. सर हा. थांबा 2 मिनिटं थांबा ना. बरं, सॉरी. आवाज करू नका प्लीज. सॉरी. सर ऐका ना सर, तुमची एखादी कविता परफॉर्म कर ना, तुम्ही लिहिलेली. सर, प्लीज सर. बघा आवडली तर. माझ्या मनाची वही, वा. माझ्या मनाची वही आधी होती रिकामी, आता पूर्ण भरलेली. माझ्या मनाची वही तुझ्या आठवणींनी आसवांनी भिजलेली. माझी मनाची वही प्रत्येक पानावर लिहिलंय प्रेमाचं गाणं, प्रत्येक पानावर लिहिलंय प्रेमाचं गाणं. शेवटची रेघ मागे मिठीचं गदानं माझ्या प्रेमाची. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. क्या आतून आली कविता. कमाल सर, कमाल. सर ही कविता तुम्ही कुठे प्रकाशित केली आहे? कुठल्या प्रकाशकाला दिली आहे? नाही नाही मी मी आणखीन चांगली सर, मी आणखीन चांगली कविता. सर मला बोलायचंच नाही. नमस्कार तुम्ही नमस्कार, खड्ड्यात मी एक प्रकाशक आहे. घ्या प्रकाशन माझं आहे. मी आत्ता ह्या क्षणाला ह्यांच्या ज्या काही सगळ्या कविता असतील त्या सगळ्या कविता माझ्या प्रकाशन संस्थेतर्फे मी प्रकाशित करणार आहे. आणि त्यासाठी मी 75,000 रुपये त्यांना जाहीर करतोय. क्या बात आहे. अरे याला काय अर्थ आहे? तुम्ही प्रकाशक, तुम्ही माझी हायकूची कविता छापता काय? माझी कविता अप्रतिम. सरी मागुनी आली सर, सरी मागुनी आली सर. ना चित्रपटांना ना मालिकांना तुमच्या मनोरंजनाची सर सरी मागुनी आली सर. मस्त. सई. अत्यंत सुंदर परफॉर्मन्स होता. हे प्रहसन अमोल पाटील यांनी लिहिलं होतं. खूप सुंदर लिहिलं होतं, खूप एंटरटेनिंग होतं. पृथ्वी ब्युटिफुल. थँक्यू. चेतना आय लव्ह यू. रसिका, तू खूप धाडसी आहेत, नवीन प्रयत्न करायला कधीच घाबरत नाहीस आणि तुझी ही क्वालिटी मला भयंकर आवडते. मस्त कॅरेक्टर होतं. हेमंत दादा, आज पण तुमच्या अंदाजाने आम्हाला इम्प्रेस केलं. मग ही तुझ्या तोंडी ज्या कविता होत्या पृथ्वी, त्या कुणी लिहिल्या होत्या? सगळ्या अमोलदादांनी लिहिल्या होत्या. अमोलसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. वा, सगळ्यांचं कॅरेक्टरायझेशन फार सुंदर होतं, फार गोड. विपुल, तू फार गोड प्रेझेंट केलास तो कवी. फार मजा आली तुला इतक्या दिवसांनी बघून. पृथ्वी, मला तुझ्या सोबत कवितांचा कार्यक्रम करायला फार आवडेल. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स पृथ्वी, फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर, सुपर. धन्यवाद मंडळी. मंडळी, आज फिल्टर पाड्याचा बच्चन, गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांची नय्या पार करायला त्यांच्या सोबत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. बघूया त्यांचं हे हास्यमय नौकानयन. वो खैरियत में है. वो खैरियत में है, सुनकर जी लूंगा मैं. फिराक का दरिया भी पी लूंगा मैं. हसरत रख मेरे विसाल की कायम, हसरत रख मेरे विसाल की कायम. मरने के बाद ही सही, पर मिलूंगा मैं.
तुम्ही वावा बोलणार म्हणूनच मी वही उघडली होती. मी पाठ करणार, मग फंबल मारणार, त्या फंबलवर तुम्ही सगळे हसणार, त्या फंबलचं पुन्हा एक नवीन स्किट तयार होणार. त्यापेक्षा बोलून घेतलेलं बरं. अरे किती दिवस माझ्या जीवावर उड्या मारणार रे म्हणे क्रिएटिव्ह टीम. एकदा कंटेनर घेऊन झालं उचलून. म्हणून ही डायरी माझ्याकडे ठेवली आहे मी. का रे? सांगेन मिळालो की काय आहे म्हणून सांगेन मी याच्यामध्ये. हा असो, पण आज मी प्रचंड खुश आहे कारण आज माझं प्रेम माझ्या सोबत आहे. माझी वनी, माझ्या वनीवर खूप प्रेम आहे. पण त्याच्या भावाचा नकार होता. मी त्याच्या भावाला बोललो, ए तुझ्या नाकावर टिचून तिला घेऊन जाईन. तुम्हाला म्हणतो कसा, हे तू जमिनीवर जा किंवा आकाशातून जा, आम्ही तुला शोधू. म्हणून मी वनीला पाण्यातनं पळवून नेतोय. माझी वनी, हे अख्खं जग आता आपलं आहे. गौऱ्या, हा आपल्याला कुणी बघितलं नसेल ना रे. हे आता आपण कोणाला घाबरत नाही. आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ना जिथे आपल्याला कोणी शोधू शकत नाही. वनी म्हणजे कुठे? कुठे? अज्ञाताच्या विशाल गर्भात, जिथे आहे कधी हाती न लागणारी क्षितिज रेषा. वनी स्कार्फ काढ. नक्की काढ. इथे आपल्याला कुणी ओळखणार नाही. स्कार्फ काढ. काढू ना? येस वनी. वनुडी, अरे वनुडी, सामुडी, शामडी कुठे? अगं तू नावाडी. नाही, हा माझा श्याम, माझा शामुडी. प्रत्येक हिंदी गाण्याचं ऐराणी वर्जन गाणारा माझा शामुडी. वनू, अगं मी तुला कुठे कुठे शोधलं ग. शोधलं म्हणजे? तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? ओळखतो. बोला रे. ओळखतो म्हणजे आम्ही जेवढं एकमेकांना ओळखतो ना, हा तेवढं कोणी कोणाला ओळखत नाही. म्हणे हा काय बोलतोय का? श्याम खरं बोलतोय. हा माझा भूतकाळ आहे. नाही, नुसता भूतकाळ नाही, मग चालू भूतकाळ आहे. अरे तू चेहऱ्यावरून चालू दिसतो रे. आज आमचा जिगर मधला परेश रावल नाहीये, तर ह्याला तुम्ही नावाडी बनवून पाठवलाय. हा खानदेशी बोलणाऱ्या माणसाला. हा अरे ह्याने आजपर्यंत कुठल्या मुलीबरोबर प्रेमाचं स्किट सुद्धा केलं नाहीये, आणि तुम्ही ह्याला याचा बॉयफ्रेंड म्हणून पाठवला यार. एका खानदेशी बोलणाऱ्या माणसाला खानदेशीत भाषेत ठेवून फक्त कपडे बदलून कोळी वाड्यात राहणाऱ्या मुलीचा बॉयफ्रेंड बनवण्याचं लॉजिक काय? नाही, अख्ख्या क्रिएटिव्ह टीमला आयुष्यातून उठवलं ना तर नाव लावणार नाही गौरव मोरे म्हणून. ए तुमची गोष्ट सांगा, कुठे भेटलं तुम्ही? गोष्ट सांगा तुमची. ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा वेळ सुद्धा हरवलेली होती. माझं तोंड बघ रे. जर तुला ह्या स्किट मध्ये माझ्याकडे रिॲक्शन पाहिजे असतील तर मला कळल असं बोल. बोल. वनिता आणि तू बोलूच नको रे, अजिबात बोलू नको. नावाड्याचे कपडे घातलेला माणूस खानदेशी बोलतो हे मला पटतच नाही रे. तुने पायना सोनी माना सोनी घबरा बाबा. वनी तू सांग, तू सांग. हा वनी तू सांग. ऐक, हा काय झालं? पुन्हा त्या जखमेवरची खपली काढायची म्हणजे आताही मला स्पष्ट आठवते. 8 जानेवारी 2010 शुक्रवार, वेळ सकाळी 10:10. काय आम्ही बसमधून उतरलो आणि हॉटेल शोधत होतो. हा पण सगळे हॉटेल फुल होते. तुम्हाला काय करावं काही सुधरत नव्हतं बुवा. आणि तेव्हाच एक
पिळदार शरीरयष्टी असलेला माणूस माझ्या समोर आला. अयो, त्याने त्याच्या भरदार आवाजात आम्हाला साथ घातली. असा रोमांस करतो तू? गुच्चूपट रे तू, गुच्चूपट रे, गुच्चूपट रे म्हणतो तू. तुम्ही हॉटेल शोधून राहिला का? आम्ही म्हणालो हो. मग कायला टेन्शन घेता? मी आहे ना, मी तुमची सगळी व्यवस्था करतो. म्हणजे अशी तुमची ओळख झाली, संपलं इथं संपलं? नाही, संपलं नाही, इथून तो सुरुवात झाली. त्याच्यानंतर 15 दिवस आम्ही एकमेकांसोबत म्हणजे पटकन बोल ना पटकन. फिरत होतो बा, फिरत होतो दिवसा पण आणि रात्री पण. रात्री पण म्हणजे? रात्री म्हणजे रात्री एकमेकांसोबत स्वप्नात फिरत होतो. अच्छा. आणि गाणे गात होतो. काय काय? त्याच्यानंतर आपण होडीत अशी एकदम मस्त अशी रोमांचिक पोच घेतली होती बा. आणि तू मला तेव्हा म्हंटली, शामुडी चल चित्र काढायला जाऊ. हो ना. पण वनी माझे काय चुकलं सांग बरं? मी काय चूक केली? तू अचानक सोडून चालली गेली. ना पत्र ना तार, काहीच नाही. त्या दरम्यान तार सेवा बंद झाली होती ना, आणि पत्र पाठवायला तुझा पत्ताच माहित नव्हता मला. पण नंबर दिला होता ना मी तुला. हा, तुझ्या कागदावर नंबर लिहिला होतास ना, तो कागद मी भूक लागली म्हणून खाल्ला. भूक लागली म्हणून तू कागद खाल्लास? अरे भस्मी, कागद खाते. तुम्ही पाय ना प्रेम येते. अरे बाप, दादा तुझं प्रेम नाही, तुझं ते प्रेम होतं, आता ते माझं प्रेम आहे. तू विचार पाहिजे तर वनी सांग याला, तू माझं प्रेम आहे सांग वनी. हो गौरव, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. ऐकलं दादा, ऐकलं? बापरे बापरे, जाणं बाहेर फेर म्हणून झाली बाहेर. आयुष्य समुद्राच्या लाटेसारखं असतं ग. एक लाट येते, दुसरी येते, तिसरी येते, पण जोपर्यंत समुद्र आहेत ना तोपर्यंत लाटा येत राहतात. पण मी अजून बी किनाऱ्यावर तुझी वाट बघतोय ग. इलॉजिकल वाक्य. शामुडी, पण तू अजून का उभा आहेस किनाऱ्यावर? चालता चालता मी खूप दूर निघून गेलो होतो तुझ्यापासून, पण तरी बी तुझ्या हात माझ्या हातात आहे असं वाटत होतं. तुझ्या आठवणी अशा घट्ट आहेत माझ्या हृदयात असं वाटत होतं. वनी काय आहे वनी, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना वनी? हो गौरव, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग मगाचं फक्त कुठं गेलं? बोला गौऱ्या, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे, बोल ना हे. हो गौरव, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर सुद्धा प्रेम आहे. सुद्धा कशाला पाहिजे मध्ये सांग ना. म्हणजे वनुडी, तुझ्या माझ्यावर अजून बी प्रेम आहे? वनुडी, पाठवड्यात बघ, सांग मी तुला आठवतो की नाही? तू माझ्यावर प्रेम करते की नाही? मी तुझ्यासाठी काय काय करायचो, डायलॉग म्हणायचो. कैसे बताऊ मैं वनी, तुम मेरे लिए कौन हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम हर खुशी, तुम प्यार हो, तुम प्रीत हो, मनमी तो. वनी तू माझी आहे ना ग. मी फक्त आणि फक्त तुझीच आहे. वनी शामुडी, माझं तुझ्यावर प्रेम होतं आहे, असेल. शामुडी, तू गेल्यावर मी दुःखी झाले होते रे. मन डायव्हर्ट करण्यासाठी याच्या सोबत होते. म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर म्हणून वापरलं वनी? कसलं कार्टून आहे बघ ना, ड्रायव्हर म्हणतोय. वनी, एक गोष्ट लक्षात ठेव, एका म्यानात 2 तलवारी नाही राहत. पण एका होडीत 2 वल्ली असतात रे. किनारा फार दूर असतो. एका वल्लीने होडी गोल गोल फिरते. अगं घोडी, तू काय होडी आहेस का? मग मी काय मॅन आहे का? अरे बापरे 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 बापरे, ओ मरी ओ बाबा. ओ माय
काय मगर आहे मला गिळून घे इतका बेकार पंच मारलाय या एका पंचसाठी लेखकाने 10 वाक्य वाया घालवली लेखका ह्यांना जाऊ दे तू माझ्या होडीत आहे रे या कार्टूनचं काय करायचं रे मला कार्टून बोलायचं काय 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 करायचं कडे याच्या ओ भाऊ तुला झेपता येतं का हा पण होडीत कुठं अरे तुम्ही बाय ना पाठवड झेपता येणं म्हणजे पोता येतं का मला वाटलं झेप म्हणजे झेप घेणं नाही नाही पोता येतं का नाही चांगलंय का वनुडी तुला येतं का पोता नाही टेन्शन घेऊ नको भोपडा बुडत नाही पाण्यात आपण एक काम करू या होडीला बॉक्स पाडून देतो मी हा त्याच्यानंतर आहे ना होडी आणि हा तुझ्या वर्तमान काळ बुडून जाईल आणि आपण दोघं किनाऱ्यावर तू माझी काय आमची बाबा असं का करतोस तू काय केलंय मी आता सगळं तुझ्या हातात काय झालं तू गुच्चू बाजूला होऊन जाय मग होडी सकट आपण तिघं किनाऱ्यावर जाऊ नाहीतर काय नाहीतर आम्ही दोघं किनाऱ्यावर तू आणि होडी डुबुक कोणाची वनी वनी कोणाची तुझी बाबा तुझी वनी म्हणी स्किट नंबर 301 आजही माझी गर्लफ्रेंड पळून गेली जाम बेकार क्रिएटिव्हिटी आता मी वही सोनीच्या हेड ऑफिसला देणार आहे ए गौरव अरे पाण्यातून चालत जातोय याला काही लॉजिक नाही अरे झेपायला गेलं तुमचं लॉजिक मला तिकडे वणी मारसून क्या बात है हाय दोस्त घातला तुम्ही आज इथे धुमाकूळ क्या बात कहर परफॉर्मन्स मस्त सर काय म्हणशील सुसाट परफॉर्मन्स होता सगळ्यात आधी अभिजित पवारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आज अभिजित पवार इकडे आलेत ते जर स्टेजवर आले तर बरं होईल प्लीज माझी अशी इच्छा आहे की अख्ख्या महाराष्ट्राने हा चेहरा लक्षात ठेवावा जो कन्सिस्टंटली चांगलं रायटिंग करतोय फार सुंदर परफॉर्मन्स होता वने आज तुझ्याकडे कांदे पोहे घेऊन यावेत एवढी गोड दिसतेस क्या बात है वाह फार गोड दिसतेस आणि आज क्या बात है आम्हाला पण ऐकायचे तायराणी गाणीसाठी हा काय अंदाज काय अदा होते तुमच्या श्यामदादा फारच मजा आली फार मस्त गौरव सुपर परफॉर्मन्स थँक्यू मॅम प्रसादा तुफान कहर परफॉर्मन्स होता कहर फार अप्रतिम लिहिलं होतं अभिजित आणि मला तुमची गंमत किंवा तुमचं कौतुक यासाठी वाटतं की ते इतक्या उत्तम पद्धतीने तुम्ही कागदावरच मांडता ना की त्याच्यामुळे कलाकारांना खूप जास्त हुरूप येतो तुमचं स्क्रिप्ट पुढे न्यायचा सो तुझे मनपूर्वक आभार अभिजित शाम्या कहर केलायस तू आज कहर वनिता लाजवाब गौऱ्या तुझ्याबद्दल काय बोलू एक मिनिट लिहिले क्या बात आहे गौऱ्या वंडरफुल आय लव्ह यू सुपर अभिजित तू आज पहिल्यांदा मंचावर आलायस तू काही बोलू इच्छितोस तसं लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न म्हणजे आधी कधी लिहिलं नाही मी अभिनयच करत होतो सरांकडून खूप शिकतोय मोठे सर किंवा गोस्वामी सर आणि समीर दादा सगळेच लेखक मीटिंगमध्ये खूप शिकत असतो की विषय एखादा दिल्यावर ते कसा तो रंगलाच पाहिजे किंवा काय कसे धक्के दिले पाहिजेत त्यामध्ये आता माहीत नाही म्हणजे आता तो प्रयत्न करतोय चांगलं करण्याचा बघू आता काय मंडळी आता इथे एक होणार आहे मीटिंग चित्रपट निर्मात्याची आणि एका नवोदित लेखक दिग्दर्शकाची आणि ही मीटिंग तुमच्यासमोर घेऊन येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने अरण्या चाल
रे तू चाल. मला एकूणच चालायचा कंटाळा येतो. अरे काय फालतूगिरी आहे. अरे अर्धा तास झाला आपण पण चालत नाही, हे वसारे स्वतःहून पण चालत नाही. अरे चाल. तू नेहमी हे फालतूगिरी करतोस. तू पहिली तुझी चाल आहे ना, म्हणून मी तुझ्या बरोबर चड्डीबल खेळत नाही. चड्डीबल नाही, त्याला बुद्धिबल म्हणतात. चड्डीबल. चाल चाल. ते बघ घोड्याने बेल पण वाजवली, आता तरी चाल. सटकन वाजून बसा काय फालतूगिरी करतो. तिकडे बेल वाजले ना. अच्छा दरवाजावर बेल वाजली. अरे आपण बेल लावली पण दरवाजा नाही लावलाय. नुसती फ्रेम उभी केली आहे. अय्या बाबा कोण आहे रे? ये रे ये बाबा ये इकडे. सर नमस्कार. येऊ का? नमस्कार सर. मी रोहित माने. अरे अबाप माने या नामाने, पण मी लेखक आहे. यारने घोड्या स्वतःहून चालायला लागला रे. सर मी लेखक आहे सर. तू लेखक? हा लेखक. मी नाही का स्टोरी ऐकवायला मी नाही का सर फोन केला होता तुम्हाला, ते स्टोरी ऐकवायला येतोय. सर तुम्ही माझी फिल्म प्रोड्यूस करायला तयार झालाय. मला म्हणजे कसं झालंय. बोल बस ना बोल बोल. सर मग करायची का सुरुवात आपण? नाही करूया. कसं आहे की आम्ही दोघं मिळून प्रोड्यूस करणार. अच्छा मग मी सुरुवात करू का स्टोरी? आपल्या फिल्मचा जो प्रोटोगॉनिस्ट आहे तो आहे ना, तो प्रोटोगोटो बेटो काय नाही पाहिजे. चल त्याच्यात फक्त हिरो पाहिजे आपल्याला. सर प्रोटोगॉनिस्ट म्हणजेच हिरो. अच्छा प्रोटोगोट हे आरण्या हे लेखक. प्रोटोगोटो म्हणजे हिरो. हिरो प्रोटोगोटो मग हिरोईनला काय बोलतात? अरे अरे असं काय करतात. हिरो जर प्रोटोगोटो असेल तर हिरोईन प्रोटोगोटी. चालतंय. अवघड आहे म्हणजे स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल आहे. नाही सांग ना. सांग स्टोरी सांगतो मी. जो प्रोटोगॉनिस्ट म्हणजे आपला जो हिरो आहे ना, तो इन्स्पेक्टर आहे. अरे मग शोले सारखं झालं ना रे. शोले एकदम सेम. इन्स्पेक्टर आहे ना शोले मधलं घेतलं. नाही सर तसं नाही. शोले मधलं नाही सर, हे वेगळं आहे. अरे इन्स्पेक्टर नाही का शोले मध्ये? असं नाही सर. सगळ्या फिल्म्स मध्ये इन्स्पेक्टर असतात ना, पण म्हणून प्रत्येक फिल्म शोले होते का? नाही आम्हाला याने शोले मधलं उत्तर आम्हाला कळलंय. बोल पुढे बोल. आहे तसं नाही सर. बरं मी सांगतो, पुढे सांगतो सर. स्टोरी आहे का पूर्ण? आपला जो प्रोटोगॉनिस्ट आहे इन्स्पेक्टर, तो ड्युटीवर जात असताना त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. बर. आणि तिथे त्याला फिल्म मधली आपली हिरोईन भेटते. अरे मग अग्निपथ सारखं. अग्निपथ आहे. हा अग्निपथ मध्ये नाही का ती हिरोईन लटपट जाते ते हिरोईनला बघायला त्या दवाखान्यामध्ये. अग्निपथ मधलं हे मस्त भारी केलं. मस्त जुळवलंय सगळं तू. सर नाही असं नाहीये सर. तू सांग पुढे सांग. तू सांग. नाही सर असं नाही. बघा मी माझा वेगळा थॉट आहे सर. असं इथून तिथून नाही उचललंय. तू नको टेन्शन घेऊ. जाम आम्हाला भारी आवडलंय. तू सांग. तर काय होतं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात, त्याला हिरोईन भेटते आणि आता त्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर येतो. बर. सर डॉक्टर इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. हा डॉक्टर आहे ना फिल्म बदलून टाकतो पुढची सगळी. त्यातलं म्हणजे हे डॉक्टर हुशार लागेल आपल्याला. अरे मस्त काय म्हणजे मोठा आहे कॅरेक्टर. डॉक्टर जर हुशार. अरे हाय आपल्याकडे. हाय कोण रे? अरे तो जलील. अरे जलील एक नंबर करेल डॉक्टरचा. जलीलला फायनल करूया आपण. नाही सर. जलील कोण? ऍक्टर आहे का जलील? नाही आमचा हाड वैद्य. जलील फायनल करून टाक यार वल्ला. नाही जलील नाही हो सर. मी डॉक्टरच्या रोल साठी प्रसाद ओक सरांचा विचार करतोय. नको रे त्याला नाही जमणार. तू जलीलला फायनल कर. त्यांना नाही जमणार. जलील चांगलं करेल. जलीलला जमेल, यांना जमणार नाही. जलीलला जमेल. वाटलं त्याच्या सलीमला घ्या पण जलीलला चालेल. जलील करेल. सलीम नको जलीलच करेल. तुला सांगतो. ठीक आहे जलील म्हणजे खतरनाक काम करेल. तू नको टेन्शन घेऊ. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपली जी फिल्म आहे ना त्याच्यातली प्रोटोगोटी कोण आहे ते महत्वाचं आहे. आपली कोण आहे प्रोटोगोटी फिल्म मधली? आपल्या फिल्म मध्ये कोणाला घ्यायचं? आपण विचार करूया ना आता. आपण अरे ती आपल्या हास्य जत्रा मधली पूनम ढिल्लो नाही ना, तिला घेऊया. कोण हास्य जत्रेत कोण पूनम? अरे अबे येरा, तुला हास्य जत्रेतली पूनम ढिल्लो नाही माहिती? काय येरे? नाही सर. अरे ती नाही का मध्ये मध्ये वा दादा वा करत असते.
प्राजक्ता माळी. अरे तिला बघितलं तर सेम पूनम ढिल्लोन सारखे दिसत. अरे तिला मी बघितलं तर मला डायरेक्ट गाणं आठवतं. बापूची बापूची गम नाही सर 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 चुकते तुमचं ते. सर ते बापूची नाही 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 सर ऐका सर, बापूची बापूची गमगम नाही ते, गापूची गापूची गमगम असं आहे ते. नाही सर असं नाही. आणि तुम्ही प्राजक्ता माळीला पूनम ढिल, अरे दिसते तशीची. अरे हो दिसते. चालेल चालेल. पूनम ढिल्लोनचा ह्याने आता मस्त केलाय. तू पुढचं सांग. पुढचं सांग. पुढची सर पुढे सांग. पुढे सांग. तर हा जो डॉक्टर आहे ना तो हिरोची प्लास्टिक सर्जरी करतो. म्हणजे आमचा जलील ना. हा जलील. जलीलच फायनल. त्यांना सांगतो घरी जा मी जलील. जलील जलील आहे ना तो प्लास्टिक सर्जरी करतो आणि हिरोला फॉरेनला पाठवतो. बर. आणि फॉरेनला ना आपल्या फिल्मचं पहिलं गाणं सुरू. ह्याच मी क्षणाची वाट बघत होतो. ऐक, आपल्या फिल्मचं जे गाणं आहे ते माझा भाव अरण्या गाणार. लगेच नको ना त्याला. नाही नाही अरण्या, आपली फिल्म आहे यार, तुझं गाणं झालंच पाहिजे. डायरेक्ट तू अरण्या असं नाही. हे बघ अरण्याने सूर पण सेट केलाय माहिती आहे. अरण्या सूर ऐक. अरे तू ऐक ना. ऐकव सूर ऐकव. चालेल ऐकणार. नाही सर ऐकव सूर ऐक. म्हणजे सेट झालाय सूर. या सुरावर तू गाणं लिहू. ह्या सुरावर मी गाणं लिहू. हे ऐकून मला सुचेल. तू लिहू गाणं आणि आपण ते याचं म्युझिक करायला ते भाऊ आहेत ना त्यांना. ते आपले संजय कौस्तुभ आहेत त्यांना घेऊया आपण. संजय कौस्तुभ म्युझिक. कोण संजय त्यांना कौस्तुभ? सांगणार बाबा यांना म्युझिक करा म्हणून. हा बघ काय बोलतोय. कोण संजय कौस्तुभ? कोण तुला? अरे कुठला लेखक आहे तुला संजय कौस्तुभ नाही माहिती? नाही. अरे ज्यांनी मराठीतली गाणी परदेशात नेली, हिंदीत नेली, संजय कौस्तुभ नाही माहिती तुला? नाही सर आय एम सॉरी. म्हणजे मला खरंच माहित नाही संजय. अरे तुला आवरू सुद्धा माहित नाही? नाही सर नाही. अरे तू आपले बघ मराठी इंडियन आयडल मध्ये ते जज म्हणून आहेत संजय कौस्तुभ. काय 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 अजय अतुल आहेत रे ते. अजय अतुल संजय कौस्तुभ. अरे काहीच संबंध नाही रे. म्हणजे थोडंच चुकलंच माझं. थोडस नाही, सगळं चुकलंय तुमचं. सगळं चुकलंय. नाही नाही फक्त ज हे अक्षर फक्त एक कॉमन आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही सर. तू भडकू नको. तू बस बस भडकू नको. आपला सिनेमा आता फॉरेनच्या पाटलींपर्यंत आलाय. पुढे काय? फॉरेनची बाटली? कोण फॉरेनची बाटली कुठं आली? अरे तो हिरो जातो ना फॉरेनला. हिरो फॉरेनला जातो मग तुम्ही फॉरेनची बाटली टाक. तसंच आहे ते. आयुष्यपत मला तुमची फिल्मच करायची नाही. चल काय पाहिजे तुमची फिल्म? बोल ना किती. मस्त कॉन्सेप्ट होती. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसादा एक मिनिट. स्किट मध्ये मगाशी ज्याचा उल्लेख केला गेला तो हा सलीम. हा माझा मेकअप आर्टिस्ट आहे. माझ्याबरोबर गेली 12-13 वर्ष काम करतो. वा 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 दादा. आता तुम्ही म्हणलात त्यानुसार कमेंट हाच देईल. मी जातो. अरे तो पण घाबरला. तुमच्या मध्ये रेफरन्स तुमच्या तोंडून चांगला आला, पण कदाचित लोक कन्फ्यूज झाले असते की कोणाबद्दल बोलतायत, म्हणून त्याला आणून इथे बसवलं. मला तुम्ही त्यातल्या त्यात जाता जाता जलील केलं. चांगला विषय होता, चांगलं होतं सादरीकरण. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मलाही वाटतेस तू पूनम ढिल्लोन. नाईस, वंडरफुल. थँक्यू सो मच. मंडळी, आता हास्याचा आनंद लुटायला भेटणार आहोत पुढच्या भागात, कारण आज कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका दर बुधवार ते शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी.
वाराच्या मंद झुळकेनं जसं पान सळसळावं, गालावरचं हसू तसं विनोदानं खळखळावं. तुमच्या गालावर हास्य फुलवण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, निवडणुकीचं तिकीट मागायला आलाय एक युवा नेता. बघूया त्याला ते तिकीट मिळतंय का. व्यवस्थित ठरलं सगळं. हो. हा, आज असं मस्त रेटून न्या बिलकुल बिंदा. म्हणजे ना त्यांना डायरेक्ट इलेक्शनचं तिकीटच हातात काढून देऊन टाकायला पाहिजे बुवा. मिळालं. मी काय म्हणते म्हण. ते प्रकाश शेट्टी नाही आले का. प्रकाश शेट्टी कोण. अहो ते नाही का श्याम राजपूत साहेब आहेत त्यांच्या ओळखीचेत ना ते प्रकाश शेट्टी. अरे त्या पक्षा श्रेष्ठी राहता. प्रकाश शेट्टीनी ते पक्ष श्रेष्ठी. सॉरी ते काय माझ्या तोंडात बसले ना तर माझ्या तोंडात प्रकाश शेट्टीच येऊन जात. तू तोंडच नको उघडून आपण. नाही. पण तुला माहिती काय बोलायचं दादा टेन्शन घेऊ नका. तुम्ही केलेली सगळी कामं पाठ केलीत मी. साहेब आले की धारदार दादा सगळी बोलतो. फुल इम्प्रेशन टाकतो ते साहेब. अरे फोटो काढला. बसा सर. बसतो हा बस बस बस. साहेब बोलले होते बा. हा सर. की तुम्ही भेटायला येणार आहे. हा सर, आता तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांना आम्हाला टाइम दिला बा. आमचं तर भाग्यच असं फळफळून निघालं बा. अरे नाही दादा तुम्हाला टाइम नाही देणार. दादा तुम्ही तर मला विसरूनच गेल्या बा. तुम्ही सगळे इकडं आल्या. अरे तुला मुद्दा विसरला होता मी. अरे हा खबराला बाहेर काढ. थांबा राहू द्या, आता आलाय तर. अरे नाही, आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ना, राहू द्या. काही कामाचा नाही तो. कसं आहे, कार्यकर्ता आहे ना पक्षाची ताकद असतो. खरं. हा, आपला सन्मान वाढतो कोणामुळे, कार्यकर्त्यांमुळे. बरोबर. थांबू द्या साहेब. मी आहे ना दादाचा उजवा हात बी आहो आणि डावा हात बी आहो. दोन्ही हात कसं काय बुवा. खाल्ल्यानंतर पाणी मीच टाकतो आणि धुवाच्या वेळेस बी पाणी मीच टाकतो. स्पेशल कार्यकर्ता आहे बुवा. घरी पाठवणं राहू दे साहेब. बाकी हेमंत दादा. हा दादा सर. काय म्हणणं आहे मग. म्हणणं म्हणजे आता तुम्हाला सर्वश्रुत आहेच बुवा. ते बोला ना, बोला. इलेक्शनचं तिकीट मला पाहिजे होतं बुवा. असं मिनी म्हणत आहे. हा, अरे बापरे, मिनी असं अख्खं गाव म्हणतंय. म्हणजे अख्ख्या गावाची अशी इच्छा आहे बुवा की आता लोकाश्रय गैरा झाला बुवा, आता राजाश्रय पाहिजे. म्हणजे सर मी ना मग अख्खं आयुष्य वेचलंय ह्या सगळ्या समाजकार्यासाठी. खरंय. आपल्या पक्षासाठी मी काय नाही केलं. म्हणजे अगदी बालपणापासूनच मी पक्षासाठी काम करतोय सर. नाही खरंय. आता लोकांची एवढी इच्छा आहे म्हटल्यानंतर लोकांचे आम्ही अनादर कसा करणार बा. जनमत आहे सर. आणि पक्षश्रेष्ठींनी सांगितलंय की तुमची मुलाखत घ्यावी बा. हा, बोला तुमच्याबद्दल. मग आता मी माझ्या तोंडानं माझी स्तुती करू ना म्हणजे बरं नाही दिसत ते. पण तुम्हाला एक सांगतो मी, माई नेहमी मला सांगायची का तू जेव्हा पोटात होता ना म्हणे तेव्हा मला तुझ्या पक्षाच्या नेत्यांचे भाषण ऐकायचे डोळे लागले होते. बोल. अरे बापरे, काय सांगतो दादा. मग मी सांगतो काय, ते गर्भसंस्कारच असे झाले माझ्यावर रे की अरे बाप, मी ना लहानपणापासूनच पक्षाच्या कामाला स्वतःला गुंतून गेलो. क्या बात आहे. तुम्हाला सांगतो साहेब, आमच्या दादाला लय भारी माणूस आहे. तळागाळाला जाऊन काम केलेला माणूस आहे. म्हणजे मी कॉलेजला असताना फी वाढ झाली होती, त्या फी वाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं. त्याला लय मोठा सपोर्ट दिला दादानी. आणि ते आंदोलन मी सक्सेसफुल केलं म्हणून दादानी हे बघा सोन्याची अंगठी बनवून दिली, हिरेवाली. लय मोठ्या मनाचा माणूस आहे. अरे हे अंगठी ना तुले त्याच्यासाठी नाही दिला. त्यासाठी दिले. अरे दादाचं 12वीचं खोटं सर्टिफिकेट बनवायचं होतं ना, त्याच्यासाठी तुले दिला. साहेब दादाचं ना खोटं डिग्री आहे, मी नसतं बनवलेली आहे. काही सांगतो साहेब. ठीक आहे ना, काय हरकत आहे त्याच्यात. मला काय झालं, मला फक्त अंगठीच्या उगम स्थान कळलं कुठून आलं. राजकारणात आहे ना, म्हणजे शिक्षण पाहिजेत अशी काही गरज नसते ना. नाही पण तुम्ही सांगितलं बी असतं की मी एवढा शिकलेला आहे तर चाललं असतं ना. सर्टिफिकेट काय यासाठी. सर्टिफिकेट दूध काढायला पाहिजे. डेअरीचं इलेक्शन होतं ना म्हणून पाहिजे. अच्छा. म्हणजे तूप काढायचं होतं म्हणून तुम्हाला सर्टिफिकेटची गुंडाळी पाहिजे होती. नाही हरकत नाही. पण तुम्हाला सांगू का बाबा,
की राजकारणात या शैक्षणिक पदव्या मॅटर नाही करत. लोक आपल्याला काय पदवी देतात ते महत्वाचे. बरोबर आहे. आणि फी वाढीच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं, मला गैर आवडलं. माझ्यासाठी महत्व फी वाढीचं ना ते केलं होतं तर एका बाई. अरे गोष्टी बस रे तू. तोंड बंद मी बोलतो दादा तुम्ही थांब बस ना प्लीज. अरे तू काय पाहते तोंड. साहेबांले मिठाईचा बॉक्स दे ना तो. साहेब हे आमचे होम मिनिस्टर. अरे नमस्कार नमस्कार ताई. नमस्कार ताई. नमस्कार साहेबांचा नमस्कार. अरे नाही अरे काही गरज नाही काही गरज नाही. हे आमचे होम मिनिस्टर आहे. अरे वा. हे सर स्वतःचा बचत गट चालवता सर. असं का? आणि ही मिठाई बचत गटाची आहे बरं का. अरे वा वा. त्यांना काम उपलब्ध करून दिलं. वा वा. रोजगार देतो आम्ही. खूप खूप चांगला उपक्रम. एखादं पीस तर घ्या सर. नाही मला डायबिटीज आहे, गोड चालत नाही मला. अरे बाप एवढ्या गोड माणसाला डायबिटीस म्हणजे. बसा तुम्ही साहेब हे आमच्या घरच्या ना वहिनी साहेब आहे आणि फार्म हाऊस वर ना ताई साहेब आहेत. अशा दोघी बी आहेत ना दादावर लय प्रेम करतात. नाही वहिनी साहेब एकच मिनिट. त्याचं ऐकू नको तू. काय बोलला कुणल्या? तो बिंडोक आहे, तुला माहिती ना कुणल्या काय बोलीन तर. नाही एकच मिनिट. कुणल्या काय बोललास तू? ते एक नाही राहत तिथं वहिनी साहेब, लय राहतात तिथं. फार्म हाऊस वर एक तर बसूनच राहते, ठियाच मांडून आहे. हो अन म्हणणं येत राहतात बाया. तू गुच्चू बसला इकडे दांगडू नको घालू. साहेब आहेत ना. मी फक्त तुम्हाला वहिनी साहेब म्हणतो, बाकी सगळ्यांना बाई साहेब म्हणतो. नाही तू त्या कुठे ऐकते तू. ऐका तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय राजकारणात असे बिनबुडाचे आरोप होत राहतात. काय जेवढा आरोप मोठा ना तेवढा नेता मोठा असतो. ऐकलं का? बिन आरोपाच्या नेत्याला काहीच किंमत नसते ना. महत्वाचं काय आहे की ज्या झाडाला फळ येतं ना दगड त्याला मारतात लोक. टेन्शन नका घेऊ तुम्ही. आमच्या दादाच्या झाडाला तर लय फळ आहे. पण दगड मारणारा कोणीच नाही. तू गुच्चू बसला थोडीची. पण तू घरी जाऊन काय मॅटर सलटावतो माझ्या इकडे मी तिकीट मागेल. तू थोडं हे पाय तो रमेश सुरेश तो नाम्या हे सगळे ना दादाचे पोरं आहे. नाही वा माय. अरे आपण कुणी बसले. साहेब आहे ना समोर. हे नवीनच सेवा आहे सर. त्याचा चुकीचा अर्थ घेतलाय त्यांनी. आता आपण कसं बा हे कार्यकर्ते असं नाही म्हणत ना. आपण म्हणतो हे मायापोर आहे, हे मायापोर आहे, हे कार्यकर्ते बा माय असा विषय. आता हा पण आहे हा मायापोर आहे असं मी म्हटलं ना. असं मी म्हटलं बा मायापोऱ्या थोडी झालं तो. अच्छा म्हणजे त्याने शब्दशः अर्थ घेतला बा. इतका तो विंडोक आहे. काय करता तुम्ही इकडे या. असे इकडे या तुम्ही. असे या बा. सर नका पस्तावशान सर नका. खूपच भारी आहे बा. तुम्ही गैर आवडलं तुम्हाला बरं का. तुमच्यासाठी ना साहेब मी ना हार आणलो. अरे 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 नाही ठीक आहे थँक्यू. वा 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 वा. धन्यवाद बरं का. धन्यवाद दादा. हे फुलं कोटचे होत माहिती आहे काय? अबे झाडाचे असते ना कुठले येतात आणखीन फुलं. नाही ना आपण त्या बबलेले मारलो होतो की नाही आणि मग जमिनीमध्ये गाडलो होतो त्याच्यावर रोपट लावलो होतो तेच तर झाड एवढं मोठं झालं ना. आणि त्याचा हार होय ना. हा तुम्ही नसतं म्हणल्या होत्या की हातल्या माझोड आहे. हे पा फुलं किती मोठी आले. इकडे या तुम्ही. समोर या इथे. आता जर तुमची अशी अपेक्षा असेल की तुम्हाला तिकीट मिळेल तर ती तुमची चूक आहे. नाही सर सर मी आता पक्षश्रेष्ठींना फोन करणार नाही. मी पोलीस स्टेशनला फोन करेन. सर आपला हा जो पक्ष आहे ना हा इथिकल पॉलिटिक्स करणारा पक्ष आहे. बरोबर आहे सर. नाही आपला उद्देश काय असला पाहिजे की लोकांना हसवणं. हसता हसता लोकांनी मेलो असं म्हटलं पाहिजे. तसं आपण त्यांना पूर्ण उरलं पाहिजे. असं पूर्ण उरलं नाही पाहिजे. नाही म्हटलं का तुम्हाला? मी तेच म्हणतोय साहेब. तुम्ही शांतपणा आणि इथून निघा तुम्ही. नाही सर दिल्लीपर्यंत कधी जाता येणार नाही. डायरेक्ट तुमची रवानगी पोलीस स्टेशनला होऊन जाईल. सर मी सांगतो ते ऐका. हॅलो साहेब
मी ना पोलीस स्टेशनले फोन लावलो त्यांना काय सांगू. बघा आता बघा काय करायचे ते बघा त्यांच्या. फोन ठेव खिशात ठेव. चाल मी सांगतो काय सांगायचं. दादा चाल दादा चाल 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 ऐका दादा अहो ऐका. परफॉर्मन्स बघा. यावर आपले दर्दी हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाद दा गहिरा दांगडो परफॉर्मन्स होता बुवा. मजा आली मजा आली. मला असं वाटतं कायम की कार्यकर्त्यांना जपतो तो नेता आणि निर्मात्यांना जपतो तो अभिनेता. श्याम्या आज तू एका दगडात दोन्ही मारलेस पक्षी. म्हणजे कार्यकर्त्यांनाही जपलंस आणि तुझ्या काही स्टेटमेंटने तू निर्मात्यांनाही जपलंस. फार मजा आली. ऋषिकांत राऊतसाठी स्पेशल टाळ्या व्हायला पाहिजे. वनिता फॅन्टॅस्टिक. हेमंत कुणाल बने उत्तम. मजा आली खूप मजा आली. अनूप जी तुम्हाला कसा वाटला परफॉर्मेंस. मुझे लगता है कि इस पूरे एक्ट में जो इतना ड्रामा क्रिएट हो रहा था कि मतलब जो आदमी टिकट लेने आया है और असल में वो क्या है और अंत में जो पार्टी के नेता टिकट देने वाले हैं, मुझे लगा था शायद बोलेंगे कि यू आर द राइट कैंडिडेट, उनको इमीडिएटली टिकट देते हैं. बट हैप्पी टू नो कि उन्होंने रिजेक्ट कर दिया उसे. तो इस तरीके से कई बार इस तरह की बातें जो हैं वो कॉमेडी के थ्रू कही जाती हैं तो बहुत इफेक्टिवली सामने आती हैं. ऑल द बेस्ट. बहुत अच्छा था. क्या थैंक यू जी. थैंक यू टीम. मंडळी आता तुमच्या समोर येणार आहे बाबू आणि त्याची फॅमिली. आणि आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेला खास पाहुणा युट्यूब स्टार भुवन बाम. थांबा यार थांबा. अरे थांबा ना. काय करताय बाबू. अरे प्रसाददा सई मला ओळखलं असेलच. इकडे आड तिकडे विहीर, धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय. ह्या म्हणी ज्याच्यासाठी बनवल्या तो मी. 6 दिवस झाली भांडणं चालली आहेत. काय करायचं माणसाने, कशी कामं करायची, काय करायचं बाहेर जाऊन. एक आयडिया सुचली आहे. दोघींना सांगितलं तुमच्या भांडणांमुळे माझ्या छातीवर प्रेशर येऊन छातीत दुखायला लागलंय. आणि माझा एक मित्र आहे, इंटरनॅशनल वेबस्टार आहे, भुवन बाम. जगातली लोक ओळखतात, ह्या दोघी नाही ओळखत. ह्यांचं जगच वेगळं आहे ना. तर त्याला म्हटलं बाबा खोटे खोटे रिपोर्ट्स, खोटा खोटा डॉक्टर बनून ये आणि दोघींचं ब्रेन वॉश कर. किमान माझ्या तब्येतीपोटी तरी त्या दोघींचं वाद थांबतील. बाबू हिला सांग बाबू, किंवा मला किचन मध्ये कामच करू देत नाही बाबू. मला काय किचन मधलं कळत नाही बाबू. काहीच कळत कशी बोलते बाबू. बोलू तर द्या मला. काही कळत नाही. काय झालं तुम्हाला. अरे नका करू यार, तुमच्या भांडणाचा त्रास होतोय. मग छातीत दुखायला लागलं, तुम्हाला कळतंय का. सॉरी बाबू. हे आधी बंद कर बाबू. बाबू हे या जिभातला तुमच्या तोंडातल्या तोंडात दाबून ठेवा. पॅरोलवर पण त्यांना सोडू नका. असं बोलताय. अरे मग छातीत दुखतंय. माझ्या रिपोर्ट्स काढलेत, डॉक्टर येणार आहेत सांगायला. डॉक्टर मरतायत, कुठं राहिलेत अजून काय कळत नाही. मी यांच्या डॉक्टर आहे आणि मी यांची रिपोर्ट घेऊन आलोय. अरे डॉक्टर या 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 भावा. डॉक्टर अशा मिठ्या मारत नाही. एवढा नको जवळ थांब. डॉक्टर वेळेवर आलात. हो सगळं तयार आहे. जे आपण ठरवलंय आज विषय मिटवून टाक. ठीक आहे कम्प्लीट. या 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 डॉक्टर या. बसा ना डॉक्टर. या डॉक्टर. नमस्ते डॉक्टर. डॉक्टर आले. एक मिनिट. हा मी यांना याआधी कधीच पाहिलं नाहीये. हे कुठले डॉक्टर आहेत. मी यांच्या ठेवलेला डॉक्टर. हे बाबू तू डॉक्टर ठेवल्याने. हे बाबू एवढा त्रास होतो तुला बाबू, तू डॉक्टर ठेवल्याने. काय बोलतोय ते. मी हे नाही ते
त्यांचं नाव आहे ते डॉक्टर ठेवलेला. हा त्यांचं नाव आहे डॉक्टर ठेवलेला, म्हणजे ठेकाजीराम व्यंकटरमण लेला. ठेवलेला. नमस्ते डॉक्टर ठेवलेला. मी डॉक्टर ठेवलेला. हा आणि माझी जी डिग्री आहे ती आहे MM ढिंडोरा बघा. हे असं आहे, गेस्टनं एंट्री दिली, कॅरेक्टर बाजूला राहतं, प्रमोशन येतं. डॉक्टर मान्य आहे, तुम्ही आलात सगळं मान्य आहे. डॉक्टर डॉक्टर काय होतं तुला? अरे मलाच विचारशील, तुम्ही सांगा ना डॉक्टर, तुम्ही डॉक्टर आहात ना. मला रिपोर्ट्स वगैरे. मी आय हॅव गॉन थ्रू युअर रिपोर्ट्स. आणि मला वाटतंय. काय वाटतंय? काय झालं? अरे बापरे. रडताय हो. ह्याला हजबेंडो सास सुनेंडो डोक्याला त्रासांडो झालाय. अरे अरे डॉक्टर मस्त आजार काढलास. कुठला केनिया मधला आजार आहे? बरं हे जे काही बोललात ते लक्षात ठेवा, पुढे 10 वेळा बोलावं लागणार आहे. हा हजबंड हा आजार झालाय मला. डॉक्टर आय हॅव गॉन थ्रू युअर रिपोर्ट कम्प्लिटली. ह्याला काही प्रकारचं प्रेशर आहे. ब्रेन मध्ये काही प्रेशर आहे. हा ब्रेनचं प्रेशर आहे. बाबूला कसलं प्रेशर? बाबू तू कुठलं प्रेशर घेतो बाबू? हा हे नमे तुला माहितीये का कसलं प्रेशर घेतो माझा बाबू? नाही आई, ह्यांनी मला पण कधी सांगितलं नाही. तुम्हाला कसलं प्रेशर आलंय हो? तुमच्या आजूबाजूला कोणी भांडतं का? हे बाबू सांगा ना. काय निर्लज्ज बायका आहेत घरातल्या माझ्या. हे कसं सांगू आता? एक सेकंड. तो जो ये लड़ाई है, जो झगड़े हैं, वो बाहर के नहीं है, वो घर के अंदर के झगड़े हैं. आई घरातल्या भांडणांचं प्रेशर आहे. लेट मी हँडल दिस. या हा. तर हा मेंदूचा एक्सरे. मेंदू नाही रे. मेंदू नाही, मेंदू मेंदू मेंदूचा एक्सरे. मेंदूचा. मेंदू ब्रेन बोल ब्रेन. एक मिनिट. मेंदूचा ब्रेन एक्सरे. एक मिनिट. हा एक मिनिट. ओहो, तर हा मेंदूचा एक्सरे तुमच्या असं का दिसतोय? डॉक्टर मेंदूचा एक्सरे करून हाताचा एक्सरे घेऊन आलात. ये बाय ते मेंदूला बोट फुटलेलं कसं मेंदू जन्माला? माझ्या बाबूचा असा है मेंदू? नहीं, ये थोड़ा अलग प्रकार की बीमारी है. इसमें क्या होता है, इसमें जो दिमाग है इतना होता है, वो धीरे धीरे श्रिंक होता रहता है. धीरे धीरे श्रिंक होते 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 यूं हो जाता है. जे बात हा माझा मेंदू. हे डॉक्टर आता हे हा माझा मेंदू आहे. हे मेंदूचे बाबूची नस. ओके. मेंदूच्या बाबूची नस. मेंदूच्या बाबूची नस. आणि काढू दे, जाऊ दे. मेंदूची आईची असं नका बोलू. मेंदूच्या आईची ही मराठीत शिवी होते. ओ सॉरी. तो मेंदू की माँ की नस. शिवीच झाली. मेंदूच्या आईची मेंदूची माकी आगे काय पण लावा शिवीच वाटते. मेंदूज मदर. मेंदूज मदर फ्रेंड्स मदर. हा ये मेंदूज मदर्स नस. हाँ ये मेंदू की बीवी की नस. काय मस्त. हे मेंदू की बीवी की नस. हे दोन हे काय यांची हे बघ ना दिसतं ना, याच्यात भांडणं झाली आहे त्यांची. आणि मग ह्यांचं काय दोघांचं? हे याचा त्रास आहे. हा डोक्याचा त्रास आहे. आणि हे छोटे मोठे भांडण, असं काय म्हणतात त्याला, आर्ग्युमेंट्स. की अंघोळ का नाही केली आज. अरे बापरे. आणि काय डॉक्टर त्यांना पट्टे म्हणून वाचतोय आपण. तर हे छोटी मोठी बहस आणि हे सगळं मिळून तहस नहस. हे पूर्ण जे मेंदूच्या डोकं आहे उसकी माँ बीवी हो चुकी है. काय बोलताय ते? बरोबर. और भी त्रास है. मेरे सुनने में आया है कि इस घर के अंदर कोई एक शख्स है जो लगातार 2 बार ब बोलता है.
डॉक्टर मध्ये मध्ये अनुप सोनी होतोय. तो एक शख्स है जो लगातार ब अक्षर 2 बार बोलता है, उसको माजी घर से बाहर निकाल दो. कान खींचो. लात घाला. दे रहा हूँ लात मार के निकालो उसको बाहर. नाही, पण लात मारायची काही गरजच नाही. तो शख्स असाच निघून जाईल. आई कोण आहे ग दोनदा बोलता आपल्या घरात कोण आहे? ह्याच बोलतात. ह्यांचं चालू असतो डॉक्टर सतत बाबू बाबू करत येतात. मी एकटीच नाही काय बोलत. बाबू बाबू ही पण बोलते. बोबो 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 बोलते. बोबो बोबो काय अर्थ आहे बोबोचा? तोंडाला येईल ते बोलताय. बोलत नाही. मी त्यांना लाडाने बेबी बेबी म्हणते. हा मम्मी काय उद्धार करायला बाबू बोलते. पण माझ्या लाडाने माझ्या बाबूला बाबू बोलते. लाडाने. अरे चुप, पागल हो जाएगा यारो. बीमार है, क्या नाजुक स्थिति हो चुकी है इसकी. अरे बाबू. अरे काय बाबू मारू. भावा लय होते तुझं. ती माझी आई आहे. फुंकर मारला तरी उडशील. कळलं तुम्हाला? कळलं? त्या बाबूचा मला त्रास होता. डॉक्टरांनी आता सांगितलं मला आता बाबू बोलायचं नाही यापुढे. बरं. हा मी तुला टाबू बोलेल बाबू. माझं गगुणी आहे टाबू. माझा टेबी. मी पण टेबी बोलणार. टेबी तुम्ही काळजी करू नका. टेबी मी तुला टाबू टेबी माझं आयुष्यभर. अरे बाबू बेबीचा त्रास होता तर टाबू टेबी काय आणला? हे अजून डेंजर आहे. डॉक्टर सांगा हो यांना. बाबू 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 मैं पागल हूँ. नहीं मैं पागल हूँ. नहीं बराबर है. ये सुबह से एक्सरे लेके घूम रहा हूँ. मैं पागल हूँ. पागल हूँ ना मैं. तो नको. हा चुकीचा एक्सरे आहे. नको एवढा कॉन्फिडन्स दाखवूस. गप जाऊ दे. सगळं झालं ठीक आहे. डॉक्टर थँक्यू सो मच. तुम्ही हे जे सोल्यूशन सांगितलं थँक्यू सो मच. तुम्ही नहीं आता तू बग. हाँ तुम कब से ढिंडोरा पीट रहे हो. कुछ हुआ? मैंने आके प्यार से ढिंडोरा पीटा तब इनको समझ आया. चेहरे देखो इनके. बराबर. इसका मतलब क्या है? घर का कोई ढिंडोरा पीटे तो उससे कुछ मतलब नहीं होता, लेकिन अगर कोई बाहर वाला आदमी आके ढिंडोरा पीटे तो हो जाता है. एका वाक्यात 5 वेळा ढिंडोरा झाला. खूप प्रमोशन झालंय. जवळजवळ गोष्ट कळली लोकांना. बोलना पड़ता है, ढिंडोरा पीटना पड़ता है. थैंक यू सो मच. तुम्ही ही बॅग घ्या. रिपोर्ट. बाबू 8 एपिसोड है ढिंडोरा के, देख लेना. बाबू 8 है 8. बाबू त्यांचे पैसे दे. नाही तिथे पण फ्री टू वॉच आहे. बघा 300 मिलियन झाले आज. थांबा. थँक्यू सो मच. कळलं? डॉक्टरांनी काय सांगितलं कळलं? आता तुम्ही या क्षणापासून एकमेकींसोबत प्रेमाने वागायचं. हा टाबू, आम्ही एकमेकींशी प्रेमाने वागू टाबू. हो टेबी, आम्ही वागू. आम्ही अजिबात भांडणार नाही. नुसतं बोलायचं नाही. चला आत्तापासून वागायला सुरुवात करा. काय? एकमेकींना मिठी मारा. चला मिठी मारा एकमेकींना. चला चला लवकर लवकर लवकर. काय ब्लूटूथ मिठी मारताय? मिठी मारा ऍक्च्युअल. लवकर आई. मारते. केवढ्या द्या मावतच नाहीत मिठी. तुझ्या बापाचं खाते का काही? बापाचं कशाला काढतात? बापाचं खाते. आई अरे आत्ता 2 मिनिटं पण नाही झाले. 2 मिनिटं पण नाही. जरा थांबा. हॅलो. अरे असं काय परत? हॅलो. ए हॅलो. डॉक्टर इथे. काय झालं परत? तुम्ही कशाला आला? झालंय सॉले. अरे मी यांचा डॉक्टर, मी यांची रिपोर्ट घेऊन आलो. अरे कुठून आणतोस एवढे रिपोर्ट्स? मगाशी ते कुठले ते ठेवलेला डॉक्टर येऊन गेले. तुम्ही कोण आहात? तो ठेवलेला माझा सिनियर, मी पाठवलेला. डॉक्टर तुम्ही का आलात? हे झालंय सगळं ओके आहे? हाँ, मेरी जूनियर से मेरी बात हुई. उन्होंने मुझे आपके पूरे केस के बारे में समझाया है. हाँ काय म्हणतो पण हे सगळं सॉल्व आहे. हाँ नहीं उसने मुझे यही बताया. वो बताने में उसे थोड़ी चूक हो गई कि जो आप में प्यार है वो है उतना काफी नहीं है. म्हणजे आपका प्यार इन तक पहुंचना चाहिए. अरे भाऊ माझा. हाँ बराबर. आपका प्यार इन तक पहुंचना चाहिए. करतो त्यांच्यावर प्रेम.
नहीं, रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. इसको रिस्पेक्ट चाहिए, रिस्पेक्ट का भूखा है. हाँ, थैंक यू सो मच डॉक्टर. या आता परत येऊ नका, आता बस झालं. नहीं, थोड़ा बहुत डिंडोरा पीटना ही पड़ता है ना, ऐसे कैसे चलेगा. हाँ, उनको पता 350 मिलियन हो गए अभी. 8 एपिसोड है टोटल फ्री. ओके, थैंक यू सो मच. हाँ, बघा डिंडोरा. हाँ. त्याने काय सांगितलं? रिस्पेक्ट द्यायचा. हा. मी देते तुम्हाला रिस्पेक्ट. हा. मी तुमच्याशी खूप प्रेमाने वागणार. तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. अहो अहो बाबूराव, मी तुमच्यासाठी काय बरे आणू? गुलाबजाम आणू की जिलेबी आणू? हे काय चाललं नवीन? रिस्पेक्ट देते तुम्हाला. अहो अहो टाबू शेठ, तुमच्यासाठी मी काय बनवू? शिरा की गुलाबजाम? आहा, काय बनवू? आहा. अहो अहो टाबू शेठ, सांगा सांगा टाबू शेठ. आहा. आई, तू आधीच बालनाट्यातली वाटतेस. हा मान नको, खूप खोटं खोटं वाटतंय. तुम्हाला माहिती नाहीये का टाबूराव, आईंचं वागणं आधीपासूनच खोटं खोटं आहे. माझं तर एकटीच वागणं खोट आहे, हिचं अख्खं खानदान खोट आहे. ऐका ना माझं. यांना सांगा, जर माझं खानदान काढलं ना तर मग मी पण त्यांचं खानदान काढीन. हे नको. टाबूशेठ, चेष्टा कोणी केली? सांगा सांगा टाबूशेठ, सांगा सांगा टाबूशेठ. किती चेष्टा कोणी केली? सांगा काय करताय तुम्ही? ते रिस्पेक्ट देतोय. तेवढं डॉक्टर सांगून गेलं तर तुम्हाला कळत नाही. पण आम्ही भांडलो नाही. अरे ह्याचं काय आहे? का आलात? मी तुमचे डॉक्टर, तुमची रिपोर्ट घेऊन आलाय. तू रिपोर्टचं झाड लावलंस का बाहेर? रिपोर्ट. आणि हे काय घातलंयस? त्यांना माहिती नाही पडलं पाहिजे, मल्टिपल कॅरेक्टर्स करतो मी, कैसे पहचानेंगे? म्हणजे तुला असं वाटतंय तू गेटअप करून आलास म्हणून तुला ओळखता येत नाहीये? किती कॅरेक्टर आहे तू? भुवन बामे ओळखता येतंय? ते मगाशी ते 2 डॉक्टर येऊन गेले, तर तुम्ही कोण आहात? तो पहिले आलेला, तो डॉक्टर ठेवलेला. मग त्याच्यानंतर जो आला तो डॉक्टर पाठवलेला. मी त्यांच्या सगळ्यांचा सिनियर डॉक्टर सुटून गेला. गेला? सुटलेला. पहिलं पण चाललं असतं काय? मेरी उनसे बात हुई, उन्होंने मुझे बताया कि उन्होंने जितना ढिंडोरा पीटना था उसने पीट दिया. ढिंडोरा झाला, आता पुढे बोला. हाँ, तो बाकी का ढिंडोरा मैं पीटना चाहता हूँ. उसने बताया आप लोगों को एक दूसरे के साथ प्रेम से रहना है. हाँ. इसको रिस्पेक्ट देनी है. वो बताया. एक और चीज आता कोणती? जो आपको इसके लिए करनी है. काय तुम्ही सांगा फक्त. प्यार रिस्पेक्ट से ऊपर क्या? कुछ चीजें, कुछ ख्वाहिशें ऐसी जो इनकी पूरी करनी है आपको. इनका दोस्त है भुवन बाम. वो इनको दिन के किसी भी वक्त, एनी टाइम ऑफ द डे, शराब पीने के लिए बुलाए, भेज देना. इसको दुआ से ज्यादा दवा दारू की जरूरत है. इसके लिए दुआ ही दारू है या दारू ही दुआ है. हे बाबू, ते म्हणतात तर तू जा त्यांच्या बरोबर, दवा दारू पिऊन ये जा. और अभी मैं आ रहा था, मुझे भुवन मिला रास्ते में. बोला लेके आओ, है ना, दारू पियेंगे. हाँ बोला चले. अरे भावा, आई ते दवा दारूची. जाऊन या बाळा, जाऊन ये. थँक्यू सो मच. हे जे काय सुचलंय ना तुला, कमाल आहे. मला लय आवडलं. भुवन भाऊजी. हो भाभीजी, काय म्हणतो? आता कसं पकडलं? भुवन भाऊजी कोणी डॉक्टर बिक्टर नाहीये, सगळी नाटकं होती हो ना. हा, आई आपल्याशी खोटं वागत होते, खोटं बोलत होते. हे घे, हे घे आई. काय? आता तुमचा आम्ही दोघी कसा ढिंडोरा पिटतो ना ते बघाच तुम्ही. चांगली बाम लावायची वेळ येईल ना तेव्हा कळेल. म्हणजे आपल्या भांडणाचा बाबूला त्रास होत नाही? हे ह्यांनी सगळं रचलंय. म्हणजे आम्ही भांडू शकतो? त्याच्याशिवाय तुम्हाला झोपच येणार नाही. हा, तुझी आई पण फटका आहे तुझ्या बापासारखी. आता आईच्या मध्ये काढायची काय? नाही, मगाशी काय बोलली? तुझा बाप फटका.
रिपोर्ट एकदम खास असणार आहेत. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना. सई, किलर परफॉर्मेंस होता. भुवन, सच अ गुड स्पॉट यार. इट वॉज अ डिलाइट टू वॉच यू. बहुत मजा आया. 4 चांद लावलेस तू. आणि तू मराठीत पण बोललास. मराठी येत नाही असं म्हणत म्हणत खूप मराठी बोललास आणि त्यांनी आमची मनं जिंकलीस तू. आणि व्हॉट अ ग्रेट स्पॉट यू आर. आय थिंक यू आर व्हेरी व्हेरी. इट वॉज अ डिलाइट टू वॉच यू. मजा आली. थँक्यू. आणि डिंडोरा बघणार आहे आम्ही. प्रसादा, सुपर फैंटास्टिक. जैसे छप्पर तोड़ परफॉर्मेंस होता ना, वैसे आज आपने दीवार तोड़ परफॉर्मेंस किया. जाते जाते खूप मजा आली. या तिघांबद्दल तर अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही डिंडोरा पिटलेलाच आहे की हे तिघं किती वर्सटाईल ॲक्टर्स आहेत. सो विशाखा फॅन्टॅस्टिक, नमा फॅन्टॅस्टिक. पशा, इतकं गोड गिव्ह अँड टेक होतं भुवनबरोबर तुझं की खूप मजा आली बघताना. खूप मजा आली. जसं एखादं कमर्शियल नाटक बघतोय की काय असं वाटत होतं. अँड भुवन, इट वॉज अ ट्रीट टू वॉच यू. थँक्यू. फार मजा आली तुला बघताना. इट वॉज सो नॅचरल अँड सो इझी परफॉर्मन्स की त्यामुळे त्याची जास्त मजा आली. बिकॉज ही सिरीज खूप फेमस आहे या मंचावरती. आणि या सिरीजमध्ये जेव्हा एखादा नवीन पाहुणा येतो ना, आमचं लक्ष असतं की तो काय करतोय. पण आज आम्हाला बघताना असं वाटलं की नो, यू आर अ पार्ट ऑफ इट. तू त्याचाच भाग असल्यावर इतकं सहजपणे काम करतो. वा बाहेर जा. थँक्यू. क्या बात. आपण अनुप सरांना विचारूया की त्यांना हा ढिंडोरा किती आवडलाय. सर, मुझे लगता है कि ये जो सुबह पार्क्स में जो लाफ्टर क्लब्स होते हैं ना, वो बंद कर देने चाहिए और सिर्फ यही दिखाया जाना चाहिए. और यू नो, जितना आपका ब्लड प्यूरिफिकेशन है वो ये देखकर ही हो जाएगा. बहुत मजा आ गया, बहुत ज्यादा. एंड फैबुलस. फैबुलस. थँक्यू. भुवन, तुला आज इथे परफॉर्म करून कसं वाटतंय मित्रा? हिलना बेचारा. मतलब ऐसा है कि मैं लंच नहीं किया है क्योंकि स्टेज पे जब सारा काम निपट ना जाए ना तो अन्न उतरता नहीं गले से. वो ऐसी एंजाइटी रहती है कि क्या होगा, डकार ना आ जाए स्टेज पे. बट फाइनली इट हैज़ हैपेंड. और अभी खाते बिरयानी कुछ. बट एनीवे, बहुत ज़्यादा मज़ा आया एंड आई एम लुकिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट एपिसोड. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे कलाकार म्हणून सहभागी झालेले आहेत. अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून दर्जेदार आणि विविधांगी भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते संजय कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत धमाल करण्यासाठी तयार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अबे लालबागचा यार रहमान, माझ्या स्किटला का तुझी बोटं सुचतात का रे? कसं वाजवतो? 6 स्किटचे पैसे घेतो ना, कसं वाजव? मुलीचे आई बाबा तुम्ही आहात? अरे बापरे. नाही तुम्ही जात. वा कन्यादान कोण करणार आहे? अरे मीच करणार. मी बापूच आहे का ना. चालेल चला मग करायला सुरुवात. तिकडे चला भाई. अच्छा आजच्या भाई की शाळा लक्ष द्या इकडे. ओके रेडी. स्वस्ती श्री गणनायकम. तुला सांगितलं एवढे अंतराला कुठे 125 रुपये होत असतात का? रिक्षाचा धंदा म्हणल्यावर सुट्ट ठेवायला कळत नाही तुला? चलता मिळणार नाही पैसे. सांग. मोरे थांबा. कोणा तुम्ही थांबा बोलला रे? कोण तुम्ही म्हणजे संजय भट सुगावकर कुलकर्णी. हो सासूबाई काय चाललंय? कोण आहे ते? मी जन्मदाता हिचा. जन्मदाता बाप आहे. मी कन्यादान करणार हिचा. मग हे कोण आहेत? मी हिचा पालन करताय.
पालन करताय? ओ सासूबाई, हे तुम्ही मला आत्ता सांगताय की चेतनाला 2-2 बाप आहे म्हणून? मी जन्मदाता आहे, माझा तो जन्मसिद्ध हक्क आहे. कन्यादान मीच करणार. कन्यादान मी करणार. तुम्ही करणार असाल तर मी हे लग्न होऊ देणार. बस बस, वाक्य ऐकलं का? मी हे लग्न होऊ देणार ना. क्रिएटिव्हिटी बघितलं ना. त्या दिवशी मी जी वही लिहिली होती ना, ती मी पाठवली सोनीच्या हेड ऑफिसला जापानला. त्यांनी तिकडनं मेमो पाठवला, मोगोला पण पाठवला. मोगो मोठे गोस्वामी. आता ते माझं लग्न मोडू शकत नाही ना, मग काय करणार? ह्या माणसाला गेस्ट म्हणून पाठवलाय माझं लग्न मोडायला. आता मी ती कधी वही लिहिणार, कधी मेमो येणार, कधी हा पळून जाणार, तोपर्यंत लग्न मोडणार, पेमेंट घेऊन निघून जाणार. जाम आतल्या गाठीची माणसं आहेत कंटेनर. ओ थांबा ना, ओ सासूबाई माझं ऐका ना. हे होते कुठे इतकी वर्ष? काय माहिती कुठे होते इतके वर्ष ते. तुम्हाला सांगते जावई बापू, खूप जुनी गोष्ट आहे. चेतना लहान होती. एक दिवशी घराबाहेर शतपावली करायला गेले ते गेलेच, आलेच नाही परत. जाणार नाही तर काय करणार? किती कटकट, लाथा बुक्क्या. आता पाहिलं ना तुम्ही, गेलो निघून मग शतपावली करायला. मग मी काय वेगळं खातो यांच्याकडनं? तुम्ही गेलो आणि मला लाता बुक्का खायला लागले यांच्याकडनं. काय मी गेलो ना वैतागून. मी पण पळून गेलो होतो, पण माझी धाव कुंपणापर्यंत. माझी शतपावली तर म्हणू दे सांग ना, तुम्ही होता कुठे अगोदर सांगा. आपलं ते हे काय करता माय? तुम्ही दुबईला होतो काय हो? इथं होतो भांडुपला. वसाड्या भांडुपला एवढ्या जवळ होता, एक दिवस तरी यायचा होता का इकडे? एक दिवस? महिन्यातून 4-4 दिवस यायचो मी, आठवड्याला एकदा. काय सांगता? मग कधी दूधवाला म्हणून, कधी भाजीवाला म्हणून, कधी रद्दीवाला म्हणून. आणि बाळा, हे फक्त तुझ्यासाठी एवढी सोंग घ्यायचो, कारण तुला पाहायसाठी येत होतो मी, तुला पाहायसाठी. एकदा तर सांगतो, मी भंगारवाला म्हणून सुद्धा आलो होतो. तुम्ही आठवते का ती आरोळी? लोखंडवाला, भंगारवाला, प्लास्टिकवाला, रद्दीवाला, बाटलीवाला. तुम्ही होता? तर सगळं मरू दे. मला सांग, तू आज का आलायस तर सांग. म्हणजे हा काही प्रश्न झाला? जन्मदाता बाप आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे. माझ्या लेकीचं, माझ्या जीवाच्या तुकड्याचं, माझ्या चेतूचं कन्यादान करण्यासाठी आलो आहे. एक विचार असाही आला होता, लांबूनच मांडवाकडे पाहावं, तिथूनच आशीर्वाद देऊन जावं. पण पाहिलं, हे सगळं भारलेलं वातावरण, सजलेले वराडी, शहनाई वाजते. तुमचा पण अवतार आज जरा चांगला दिसला मला. नाही, आजच्या दिवस मला सूट आहे का नाही? बुक्क्यामधून डिस्काउंट आहे. हा, आणि ही सुद्धा साडीमध्ये आज जरा लोभस आणि मवाळ वाटली हो मला. लाजती का काय? लाजून ही लाजली की भीती वाटते हो मला. नाही पण साडीमध्ये छान दिसलीस. हा, मस्त मस्त दिसली एकदम. माझे ओरिजिनल बाबा आलेत ना, आता ते माझं कन्यादान करतील. नाही, कन्यादान मोरेच करतील. का? आत्ता जबाबदारी घ्यायला आलेस तू. लाता खायची वेळ होती तेव्हा तांगड्या आपटात निघून गेलास. तेव्हा हा माणूस होता फक्त लाता खायला. या माणसाने आयुष्यभर लाता खाल्ल्यात. काय आयुष्यभर खाल्ल्या? माझी स्पेशालिटी आहे का नाही ती? आत्मसात केली. अहो कुठला काय आत्मा? म्हणजे तुम्हाला सांगतो, ती लाता बुक्या घालायला लागली ना की मी जोरात विवू लायचो. मग तिला जास्त चिवली आहे. येतोच मला मग अनुभव आहे का नाही? मग मला कळलं आपण जास्त विवू लायचा नाही. मग ना ती मांगर घ्यायची आणि मला कमी मारायची. अरे मला का नाही सुचलं? कारण मला मारत असताना मी मोठमोठ्याने बोंबलायचो. ओरडा ऐकला की परत तिला चेव सुटायचा, पुन्हा मारायची. मारलं म्हणून मी ओरडायचो, ओरडलं म्हणून पुन्हा मारायची. चुकलं तुमचं. तुम्हाला सांगतो, ती मोठ्याने मारायला लागली, लाता बुका घालायला लागली की आपण विवलायचा नाही. तुमचा चला ना. हो सासूबाई थांबा, थांबायचं. बाबा काय चाललंय जरा बघा ना, काहीतरी बोला तुम्ही. बरोबर चाललंय त्यांचं. बरोबर बोलतायत ते. एकच वाक्य आहे. हो, बरोबर चाललंय त्यांचं. बरोबर आहे त्यांचं. हो, काहीतरी बोला. नाही रे, आत्ता उभं केलंय, लगेच काय बोलू? चेतना, ते सगळं मरू दे. हे बघ, तुझे 2 बाबा आलेत ना, मला काही फरक पडत नाहीये, कळलं ना? मला चेतना बरोबर लग्न करायचं आहे. हे बघ, तुझे बाबा इतके वर्ष नव्हते ना, असं समजते आत्ता पण नाहीये. ह्यांना करतो तुझं कन्यादान.
काय झालं? जीवनू नको का? अरे त्यांचा घरानाच तसा हा चेव येतो त्यांना. कसं बोलतो गौऱ्या तू? काय झालं? हा माझा जन्मदाता इतक्या वर्षांनी आला आणि यांना म्हणून ते म्हणतो असं कसं बोलतात गौऱ्या? सॉरी चुकलं माझं. तुला काय करायचं ते तू ठरव, ठीक आहे? पण आपलं लग्न करूया आपण. चल ना यार, चल. हा? ये. तू ठरव तुला काय करायचं. बरोबर इथं मंडपात तमाशे नाही करायचे, घरी जाऊन मारायचं असतं. घरी गेल्यावर आपलाच असतो माणूस. आता मी बघ, माझी 2 लग्न झाली, पण मंडपात कधी तमाशे केले काय व? नाही, अजिबात नाही. खोटं नाही बघ. पण गौऱ्या मी कन्फ्युज आहे रे गौऱ्या. कशाबद्दल? एकीकडे जन्मदाता बाप, एकीकडे सांभाळणारा बाप. एकाला सिलेक्ट केलं तर दुसऱ्याला वाईट नाही वाटणार गौऱ्या. काय झालं तुला? अगं काय बेटा काय बाबा माझं कन्यादान करतील? बाबा काय बे? नाही बाबा, तुम्ही माझं कन्यादान करा बाबा. बाबा माझं कन्यादान करतील. बाबा तुम्ही माझं कन्यादान करा. तुम्ही करा, तुम्ही ठीक आहे. नाही मला विचार करायला वेळ हवाय बस. अगं पण किती वेळ हवाय? किमान 2 वर्ष तरी. चला येतो हा. आता 2 वर्ष तरी काही किमान काय व्हायचं नाही. जास्त ढिंडोरा पिटू नका. व मी पण केला. हा चला येते. अरे बाबा काहीतरी बोल. बरोबर आहे त्यांचं. बरोबर बोलले ते. निघला तू, जा इकडून जा. बघितली किती बेकार क्रिएटिव्हिटी आहे. रिहर्सलला फक्त 1.5 दिवस पाहिजे, पण विचार करायला 2 वर्ष पाहिजे. माझी दक्षिणा द्या ना. 2 मिनिटं थांबा तुम्ही. काय माणसं भरले त्या इकडं. एवढा मेमो आलाय तरी पण त्याला 2 वर्ष पाहिजेत. माझं झालंय का? तू जा बाबा, झालं तुझं. ओ बाबा तुझं काय आहे? दक्षिणा द्या, जाऊ दे. 1 मिनिट लक्षात ठेवा. आजपर्यंत मी वही पाठवली. 1 दिवस आहे ना अख्खा कंटेनर जापानला पाठवतो का बघा. गौऱ्या तुझं लग्न मोडण्यासाठी आज पण मोगोंनी जाम भारी क्रिएटिव्हिटी वापरली. मस्त मजा आली. बघूया ही क्रिएटिव्हिटी आपल्या दर्दी हास्यरसिकांना किती भावली आहे. सई धमाल परफॉर्मन्स होता. गौऱ्या कंटेनर जपानला पाठवणार आहेस काय? बर. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. माय बेस्ट विशेस आर विथ यू. वने आज तू नवरी मुलगी न होता सासू झाली होतीस, पण तू या मंचावर आलीस की तू धुमाकूळ घालतेस, जो तू आजही घातलास. मोरे मस्त मजा आली तुम्हाला बघून. संजय दादा परवाच तुला मी एका वेबसिरीजमध्ये बघितलं आणि आज योगायोग तुम्ही इथे आला आणि तुम्ही परफॉर्म केलं. 4 चांद लावले, इथे आला, त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. मजा आली तुम्हाला बघून. आणि तुम्ही अशा वेगळ्या ट्विस्टच्या स्वरूपात याल असं कधीच वाटलं नव्हतं. हा ट्विस्टही भन्नाट होता. चेतना तू खूप सुंदर दिसतेस. जेवढी सुंदर दिसतेस तेवढा सुंदर परफॉर्मन्स होता. मजा आली. तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? यार मैं हर परफॉर्मेंस में कुछ ना कुछ लेके जा रहा हूँ वापस. आई एम लर्निंग विथ एवरी परफॉर्मेंस. स्टेज प्रेजेंस कैसे होता है और किस तरह आपस में केमिस्ट्री होती है. आई मीन आई एम सो ग्लैड कि मैं इधर बैठा हूँ और मैं ये देख पा रहा हूँ. इट्स वंडरफुल. और चेतना का वो लाफ विनर था मेरे लिए. क्या बात. थँक्यू भुवन. संजय दादा आज तुम्हाला इथे परफॉर्म करून कसं वाटतंय दादा? खूपच मस्त वाटलं मला. थँक्यू टू सोनी, दोन्ही सचिन, जजेस. आणि बर्डन होतं कारण यांनी एवढ्या वर इतक्या उंचीला नेऊन ठेवलं. आय एम अ बिग फॅन ऑफ MSJ. अगदी म्हणजे सगळं जगही म्हणतो तसं मीही म्हणतो की लॉकडाऊनमध्ये जर सुसह्य कोणी केलं असेल तर हे MSJने केलेलं आहे. ते म्हणजे इम्युनिटी त्याने वाढवली आहे खरी तर. हो मला इथे येऊन खूपच छान वाटलं परफॉर्म करून. येस थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आज आमचं इथे परफॉर्म केलं. थँक्यू गाईज. थँक्यू. कीप इट अप. आणि मंडळी याच बरोबर
भाग इथेच समाप्त होतोय. आता आपली भेट होणार आहे उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका. दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचं